नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणामुळे आपल्याला ह्या तीन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेझिस्टन्स फेस केला जाऊ शकतो, चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात, यासारख्या अनेक विषयांचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे, पिन कमेंट, त्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन तुम्ही ते ॲप दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि शुक्रवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि पुढील आठवड्यात कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी फिफ्टीचा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन करतोय. आता शुक्रवारसाठी जे मी विश्लेषण केलं होतं ते विश्लेषण असं होतं की त्याच्यासाठी मी ही एक लेवल दिलेली होती, 24,230 ची लेवल दिली होती आणि सांगितलं होतं जर किंमत ह्या लेवलच्या वर टिकली तर मग वरच्या बाजूला आपल्याला काही टार्गेट्स येऊ शकतात. अर्थात त्याबरोबर हेही सांगितलं होतं की मी हे वेल इन ॲडव्हान्स सांगतोय, याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. पण ते विश्लेषण आपलं जे होतं, हे विश्लेषण आपण असं म्हणू शकतो की ते विश्लेषण चुकीचं ठरलं. मी नेहमी असं सांगतो, मी जी ॲस्ट्रोच्या आधारे विश्लेषण करतो याच्यामध्ये साधारणपणे मला आत्तापर्यंत 90 ते 95% ॲक्युरसी मिळालेली आहे. याचा अर्थ असा नाही की भविष्यात सुद्धा अशीच ॲक्युरसी मिळेल. पण आत्तापर्यंत ती ॲक्युरसी मिळालेली आहे. ह्याचा दुसरा अर्थ असा होतो की 5 ते 10% वेळेला आपण केलेलं विश्लेषण चुकतं. पण ह्या चुकलेल्या विश्लेषणामध्ये सुद्धा आपण अडकत नाही, हे त्या विश्लेषणाचं वैशिष्ट्य असतं. कालच्या शुक्रवारच्या विश्लेषणासाठी मी काय सांगितलं होतं? मी हे सांगितलं होतं की 24,230 च्या वर किंमत गेली आणि टिकली तर वर जाईल आणि टार्गेट येईल. काय झालं, आपल्याला अपेक्षा होती की असं होईल म्हणून, पण त्याच्यासाठी हे एक लेवल सुद्धा दिलेली होती. काल काय झालं, शुक्रवारी काय झालं, गॅप डाऊनच ओपन झालं, याच्या वरच गेलं नाही. त्यामुळे आपण इथे काही एंट्री केलेली नाही, एंट्री करून आपण अडकलेलो नाही. बरोबर. जर गेली असती तर आपण त्याच्यामध्ये विचार केला असता तेजी करण्याचा आणि मग आपलं ते विश्लेषण चुकीचं किंवा बरोबर झालं असतं तर त्याच्यामध्ये लॉस झाला असता. इथे काय झालं, इथे किंमतच डायरेक्ट खाली ओपन झाली. त्यामुळे हे विश्लेषण चुकलं, हे जरी 100% बरोबर असलं तरी त्याच्यामुळे नुकसान काही झालं नाही. आणि हेच आपल्या ॲस्ट्रो विश्लेषणाचं महत्त्व आहे. जेव्हा जेव्हा ॲस्ट्रो विश्लेषण आपलं असं चुकतं त्यावेळेला त्यातल्या सुद्धा जवळजवळ 60 ते 70% वेळेला असं झालेलं असतं की आपल्याला जी काही लेवल सांगितलेली असते ती लेवलच क्रॉस होत नाही आणि त्यामुळे विश्लेषण चुकलं तरी आपला ट्रेड त्याच्यामध्ये नसल्यामुळे आपलं नुकसान होत नाही. तर हा त्याच्यामध्ये एक बेनिफिट आहे. आणि मग ते जर सगळं जोडायचं म्हटलं तर मग आपली ॲक्युरसी आणि थोडी वाढू शकते. पण मी ते तसं काही त्याला हे करून कव्हर करण्याचा प्रयत्न करणार नाही. जे चुकलंय ते चुकलंय. बरोबर. आणि हे असं होणार आहे हे सुद्धा आपल्या सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आपण म्हणजे काही देव नाहीये आणि जे 100% ॲक्युरेटली सर्व गोष्टी सांगू शकेल. बरोबर. आपल्याकडनं आपल्या विश्लेषणामध्ये काही चुका होऊच शकतात. आता हे झालं काय झालं. बरोबर. आता आपण पुढे जाऊया आणि बघूया की एक्झॅक्टली झालं काय. गॅप डाऊन ओपन झालं. आता ह्याच्यावर काही जण असं म्हणतात की सर हे मार्केट जे आहे ना ते काही लेवलवर चालत नाही. हे मार्केट जे आहे ते ऍक्च्युली रियालिटीवर चालतं. तिकडे अमेरिकेनं काय केलं, तिकडे इराणनं काय केलं. पण 95% तुम्ही बघितलं असेल की मार्केट लेवलवरच चालतं. 5-10% कुठेतरी स्कोप राहतो की ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी घडू शकतात. इथे गॅप डाऊन ओपन झालं. गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर खाली आलं.
परत वर जायचा प्रयत्न झाला, मात्र पुन्हा एकदा सेलिंग आलं आणि साधारण ह्या लेवलच्या आसपास इथे आल्यानंतर म्हणजे 23,800च्या आसपास सपोर्ट घेऊन मग अचानक एक बाउन्स आपल्याला बघायला मिळाला. तर हा खूप मोठा बाउन्स आपल्याला इथे बघायला मिळाला आणि हे अपेक्षित पण असतं. ज्या वेळेला एवढं मोठं इथून ज्यांनी सेलिंग केलंय आणि एवढं गॅप डाऊन झालंय, त्यानंतर परत सेलिंग झालंय, ह्यांना खूप चांगला प्रॉफिट झालेला असतो आणि अशा वेळेला एक बाउन्स प्रॉफिट बुकिंग येणं अपेक्षित देखील असतं. तर तशा प्रकारे झालेलं दिसतंय. आता सोमवारी काय होईल हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण आता जे झालंय ते आपल्याला हे चित्र दिसतंय. आता आपण काय करणार आहे? आता आपण हे बघणार आहोत. आता ही लेवल सुद्धा काढून टाकूया, कारण ती शुक्रवारसाठीच होती. आता त्याचं महत्त्व संपलेलं आहे. आता आपण काय करूया, निफ्टी फिफ्टीचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतोय आणि त्यानंतर मग आपण डेली टाइम फ्रेम मध्ये जाऊया. वीकली टाइम फ्रेम मध्ये मी थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवतो म्हणजे लक्षात येईल. काय झालं होतं, तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की 3 आठवडे खूप चांगली तेजी आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये बघायला मिळाली होती. शेवटच्या आठवड्यात थोडंसं आपल्याला इथे सेलिंग यायला सुरुवात झाली होती आणि ह्या आठवड्यात काय झालंय, थोडंसं पॉज घेतल्यासारखं दिसतंय. बरोबर. जनरली आपल्याला मी जसं सांगतो की 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर तेजी व्हायला पाहिजे, तर तिथे आपल्याला काय दिसला पाहिजे, डब्ल्यू पॅटर्न दिसला पाहिजे. तेच जर तुम्ही आणि थोडंसं 1 तासाच्या टाइम फ्रेमवर बघायला गेलात, तिथे तेजी व्हायला पाहिजे असेल तर डब्ल्यू पॅटर्न दिसला पाहिजे. डेली टाइम फ्रेमवर आणि सगळ्यात शेवटी वीकली टाइम फ्रेमवर सुद्धा तेजी बघायची असेल तर आपल्याला त्यामध्ये डब्ल्यू पॅटर्न दिसला पाहिजे. अन्यथा नुसताच जर बाउन्स आला तर ते थोडंसं जास्त डेंजरस असू शकतं, असं आपल्याला अनुभव सांगतोय. आता इथे जर तुम्ही बघितलं तर काय झालंय, ही नॉनस्टॉप 3 आठवडे तेजी झाली होती. त्यानंतर काय झालं, 1-2 आठवडे आता थोडं खाली येतंय. हे जर प्रॉपर खाली आलं आणि मग वर जायला लागलं, तर मग इथे काय तयार होईल, तुमच्या लक्षात येईल की इथे डब्ल्यू पॅटर्न तयार होईल. अर्थात हे वीकली आहे. वीकली टाइम टेबल वीकली टाइम फ्रेम असल्यामुळे ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की हे सगळं व्हायला कदाचित 1 महिना 2 महिने सुद्धा लागतील. बरोबर. तर त्यानंतर आपल्याला ह्या सर्व गोष्टी बघायला कदाचित मिळू शकतील. पण असं होण्याची शक्यता आहे. आता सोमवारी बघायचं आपल्याला की हा हाय ब्रेक होतोय का, का आपल्याला हा लो ब्रेक होतोय. जे काय होईल त्यानुसार आपल्याला मार्केटमध्ये मूवमेंट बघायला मिळेल. लो ब्रेक होण्याची शक्यता जास्त आहे. ते झालं तर किंमत खाली येईल. पण अर्थात वर जात असताना आपल्याला ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्यात. हा रेझिस्टन्स झोन म्हणून काम करेल. मी तुम्हाला ते उद्याच्या व्हिडिओमध्ये जास्त क्लिअरली दाखवेन. आता फक्त लक्षात घेऊया की हा जो एरिया आहे इथपासून इथपर्यंत हा रेझिस्टन्स झोन म्हणून आपल्याला काम करेल असं दिसतंय. आणि जर खरोखरच या लेवलच्या खाली आलं तर हा जो पॉज घेतला होता, ही बऱ्यापैकी इनसाइड कॅन्डल सारखी कॅन्डल तयार झाली आहे. जर समजा इथून खाली जायला लागलं तर मग बऱ्यापैकी खाली येऊ शकेल. आणि हा जर लो इंटॅक्ट राहिला, इथून सेलिंग आलंच समजा आणि हा लो इंटॅक्ट राहिला आणि परत वर जायला लागलं, तर मी जसं म्हणतोय तशा पद्धतीचा डब्ल्यू पॅटर्न इथे होताना आपल्याला दिसू शकतो. अर्थात हे आज उद्या होणारी गोष्ट नाहीये. यासाठी काही आठवडे थांबावं लागणार आहे. म्हणजेच पर्यायानं 1 किंवा 2 महिन्यामध्ये आपल्याला हे असं जर होणार असेल तर ते झालेलं बघायला मिळू शकेल. तर माझ्या मते तुम्हाला वीकली टाइम फ्रेमवरचा अंदाज आला. या आठवड्यामध्ये काय झालंय, या आठवड्यामध्ये आपल्याला इनसाइड कॅन्डल सारखी कॅन्डल बनली. ऍक्च्युली ती इनसाइड नाहीये. मागच्या आठवड्याचा लो आपण थोड्या वेळासाठी तोडला होता, तर त्यामुळे एक्झॅक्ट इनसाइड नाहीये. पण जर खरोखरच आता हा लोच्या खाली टिकलं किंमत, तर मात्र आपल्याला आणखीन थोडं सेलिंग येण्याची शक्यता वाटतेय. वर जसं सांगितलं, हा रेझिस्टन्स झोन म्हणून आपल्याला घ्यावा लागणार आहे. तर ह्या सर्व गोष्टींचा विचार करून मग आपल्याला पुढच्या आठवड्यासाठीचं नियोजन करणं योग्य ठरेल. हे झालं वीकली. आता आपण जाऊया डेली टाइम फ्रेम मध्ये. डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय दिसतंय हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर डेली टाइम फ्रेम मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की एकदम परफेक्ट अशी आपल्याला डोजी कॅन्डल इथे बनलेली आहे. डोजी कॅन्डल म्हणजे काय, जिथे ओपन झालं तिथेच क्लोज झालं, वर थोडा जायचा प्रयत्न झाला, खाली थोडा जायचा प्रयत्न झाला, म्हणजे असं अधिक चिन्ह बनलेलं आपल्याला दिसतंय.
तर अशा प्रकारची डोजी कॅन्डल आता तयार झालेली आहे. जिथे ओपन झालंय तिथेच क्लोज झाल्यामुळे ही डोजी कॅन्डल बनते. आणि डोजी कॅन्डलचा अर्थ काय असतो? कोणतीही मुवमेंट चालू आहे त्याच्यामध्ये एक पॉज घेतला जातो, थोडंसं कन्फ्युजन असतं. आणि बऱ्याच वेळेला वीकेंडला ते कन्फ्युजन असतं. वीकेंडला का कन्फ्युजन असतं? कारण सध्या आंतरराष्ट्रीय घडामोडी तशा चालू आहेत, ज्यामुळे तेजी होईल की नाही सांगता येत नाही. मंदीचं तर चित्र दिसत नव्हतं. अशा वेळेला आपल्याला कन्फ्युजन येऊ शकतं आणि त्यामुळे अशा प्रकारची डोजी कॅन्डल इथे बनू शकते. आता सोमवारी काय होतंय? डोजी कॅन्डलचा हाय ब्रेक होतोय का डोजी कॅन्डलचा लो ब्रेक होतोय, ह्याच्यावर बरंचसं चित्र अवलंबून असणार आहे. जर लो ब्रेक झाला तर सेलिंग वाढण्याची शक्यता आहे. जर हाय ब्रेक झाला तर मग थोडी तेजी आणखीन होण्याची शक्यता निर्माण होऊ शकेल. अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला जेव्हा निफ्टी 50चा डेली टाइम फ्रेम मधला चार्ट बघतोय तेव्हा लक्षात येते. तर हे झालं निफ्टी 50चं विश्लेषण. आता आपण पुढे जाणार आहोत आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करणार आहोत. बँक निफ्टीमध्ये आपण थोडंसं वेगळं विश्लेषण केलं होतं आणि बँक निफ्टी मधलं विश्लेषण आपलं चुकलेलं नाहीये. बँक निफ्टीमध्ये मी काय केलं होतं, तुम्हाला खालच्या बाजूला 3 टार्गेट दिली होती, 2 आली आहेत म्हणून सांगितलं होतं. जवळजवळ दुसरं आलंय. पहिलंच टार्गेट आलं होतं, खाली गेलं तर तिन्ही टार्गेट येऊ शकतात. हे तिसरं टार्गेट दिलं होतं. तुम्ही मुद्दाम शुक्रवारसाठीचा जो गुरुवारी केलेला व्हिडिओ होता तो अवश्य बघा. 55,030 हे फायनल टार्गेट दिलं होतं आणि मी तिथेच सांगितलं होतं कदाचित काय होईल आहे, इथेच डब्ल्यू पॅटर्न बनेल, कदाचित इथून थोडासा खाली जाईल, इथे डब्ल्यू पॅटर्न बनेल, कदाचित ह्या लेवलला टच करून डब्ल्यू पॅटर्न बनेल, किंवा ह्याच्या खाली जाऊन मग डब्ल्यू पॅटर्न बनेल. आता काय झालंय, ह्याच्या खाली येऊन डब्ल्यू पॅटर्न बनलाय. तुम्ही बघू शकता इथपर्यंत सेलिंग आलं, त्यानंतर इथपर्यंत बाउन्स आला, परत इथपर्यंत सेलिंग आलं आणि ही तेजी होताना आपल्याला बघायला मिळाली. म्हणजे निफ्टी बँक मध्ये किंवा बँक निफ्टी मध्ये आपण केलेलं विश्लेषण बरोबर आलंय. इथे ह्या लेवलच्या खाली जाऊन मग डब्ल्यू पॅटर्न बनला आणि डब्ल्यू पॅटर्न बनल्यावर खूप चांगली तेजी सुद्धा आपल्याला इथे बनलेली बघायला मिळते. आता पुढच्या आठवड्यात सोमवारी हा जो हाय बनलाय, हा हाय ब्रेक होतो का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. का? आता काय झालं, इथे इनसाइड कॅन्डल बनली आहे, तर त्यामुळे कसं दिसतंय की ही जी इनसाइड कॅन्डल आहे, हा जो हाय आहे किंवा हा जो लो आहे, ह्यापैकी ज्या दिशेनं बाहेर पडेल, वरच्या दिशेनं गेली आणि वर टिकली तर मग वरच्या दिशेनं ब्रेकआउट होऊ शकतो. खालच्या दिशेनं आली आणि ही लेवल ब्रेक केली तर मग खालच्या बाजूनं पुन्हा एकदा मोठं सेलिंग आपल्याला इथे बघायला मिळू शकतं. तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण, कशा पद्धतीनं इथे गोष्टी होत आहेत. आता आपण काय करूया, थोडंसं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये चेक करूया. वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय दिसतंय ते आपण चेक करू. वीकली टाइम फ्रेमचं मी चार्ट इथे ओपन केलेला आहे. वीकली टाइम फ्रेम मध्ये निफ्टीमध्ये आपल्याला डोजी कॅन्डल दिसत होती. इथे आपल्याला क्लिअर कट दिसते. इथे आपल्याला जर तुम्ही बघितलं 3 आठवडे तेजी झाल्यानंतर या आठवड्यात आपल्याला एक आयडिया आली होती की सेलिंग स्टार्ट होऊ शकतं. त्याचा लो ब्रेक केल्यावर एक चांगल्यापैकी सेलिंग आलंय. अजून थोडंसं खाली येऊ शकतं असं चित्र दिसतंय. आणखीन थोडंसं जर खाली आलं आणि मग वर जायला लागलं तर मग प्रॉपर पद्धतीनं हा डब्ल्यू पॅटर्न तयार होईल असं मला इथे सांगायचं आहे. आणि ते जर झालं तर मग आपल्याला खूप चांगल्या प्रकारे तेजी इथे बघायला मिळू शकते. तर हा डब्ल्यू पॅटर्न असा इथे तयार होण्याची शक्यता निर्माण होतीये. पण जोपर्यंत तो बनणार नाही आणि जोपर्यंत हा हाय ब्रेक करून किंमत वर टिकणार नाही, तोपर्यंत आपल्याला हे सगळं स्पेक्युलेटिव्ह म्हणूनच ठेवावं लागणार. म्हणजे हे अंदाज आहे असंच ठेवावं लागणार. ह्याच्या वर टिकलं की मग आपण थोडंसं जास्त कॉन्फिडंट होऊ शकतो की आता खरोखरच डब्ल्यू पॅटर्न बनलाय, वरच्या दिशेनं ब्रेकआउट आलंय, मग तेजी होऊ शकते. तोपर्यंत आपल्यासाठी हे सगळं अंदाजच असणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर हे झालं बँक निफ्टीचं वीकली टाइम फ्रेम मधलं. आता बँक निफ्टीचा चार्ट आपण डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करू. डेली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर डेली टाइम फ्रेम मध्ये मात्र काय दिसतंय आपल्याला, इथे इथे सुद्धा डोजी कॅन्डल तयार झालेली दिसते. आपण ही लेवल आता काढून टाकूया, याचं महत्व संपलंय. गॅप डाऊन ओपन झाली आणि डोजी कॅन्डल इथे बनलेली आहे. जर हा लो ब्रेक झाला या आसपास जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल पूर्वी सुद्धा सपोर्ट घेतला होता आणि इथे ही गॅप तयार झाली आहे. जर ह्याच्या खाली टिकायला लागलं तर मग गॅप मध्ये येईल, साधारण 50% पर्यंत येऊ शकतं असा अंदाज असतो. तर तिथपर्यंत वाट बघू शकतो. त्याच्या खाली आलं तर जाऊ पण शकतं आणि पूर्ण गॅप भरून पण टाकू शकतं. पण अर्थात आत्ता लगेच एवढी मोठी मंदी होण्याची शक्यता वाटत नाहीये. त्यामुळे आपण स्टेप बाय स्टेप विचार करू शकतो. जर ह्याच्या खाली टिकायला लागलं तर ह्या सेंटर लेवल पर्यंत येण्याची शक्यता वाढते. हे झालं
निफ्टी आणि निफ्टी बँक म्हणजे बँक निफ्टी ह्यामध्ये डेली आणि वीकली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण पुढे जाणार आहोत आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या यूट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. तुम्हाला आता आपल्या यूट्यूब चॅनलवर गेल्यावर सबस्क्राईब बटनच्या शेजारी जॉईन बटन दिसायला लागलं असेल. या जॉईन बटनला क्लिक करून तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. आता हे मेंबरशिप म्हणजे नक्की काय आहे? त्याच्यामध्ये आपण 4 प्रकार केलेत. एक आहे ब्रॉन्झ मेंबर, दुसरा आहे सिल्वर मेंबर, तिसरा आहे गोल्ड आणि चौथा आहे प्लॅटिनम. याच्यामध्ये सध्या हेच 2 मेंबरशिपचे प्रकार ऍक्टिव्ह आहेत. दिसताना तुम्हाला हे सर्व दिसणार आहेत. पण आत्ता आपण ह्याच्यासाठी काहीही अपडेट किंवा काही गोष्टी करत नाहीये. त्यामुळे जर तुमच्यापैकी कुणाला मेंबरशिप घ्यायची असेल तर तुम्ही गोल्ड मेंबरशिप घेऊन 1 महिना तरी ऍटलीस्ट ट्राय करू शकता. पुढच्या महिन्यात तुम्हाला ती चालू ठेवायची आहे की बंद करायची आहे हा तुमचा निर्णय असणार आहे. पण तुम्ही 1 महिना हे घेऊन जर बघितलं तर तुम्हाला चांगला अंदाज येऊ शकतो. अर्थात ह्यापूर्वी जर तुम्ही शेअर मार्केट मराठीकडून म्हणजेच माझ्याकडून कुठलाही पेड कोर्स घेतला असेल किंवा प्रीमियम ग्रुप आपला जॉईन केला असेल तर मात्र तुम्हाला हे ॲस्ट्रो मार्केट अपडेट आपल्या प्रीमियम ग्रुपमध्ये जो टेलिग्रामवर आहे त्या प्रीमियम ग्रुपमध्ये दिले जातात. ह्या ॲस्ट्रो मार्केट अपडेटची लेवल काय असते तर गोल्ड मेंबरला जे दिले जातात तेच तुम्हाला प्रीमियम ग्रुपमध्ये पेड कोर्सच्या सदस्यांना सुद्धा प्रीमियम ग्रुपमध्ये ते अपडेट दिले जातात. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला ते विकत घेण्याची गरज नाहीये. आपण आहे त्याच प्रीमियम ग्रुपमध्ये सर्व अपडेट्स चेक करू शकतो. त्यानंतर तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, मी तुम्हाला इथे व्हॉट्सअप नंबर दिलाय. माझ्या ह्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेजद्वारे संपर्क करा. या नंबरवर कॉल करू नका. कॉल स्वीकारले जात नाहीत. फक्त मेसेज करा. मेसेजला रिप्लाय दिला जाईल. तर तुम्हाला ह्यापैकी कशाची अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप मेसेजद्वारे संपर्क साधू शकता. आता आपण पुढे जाऊया आणि पुढे जाऊन सेन्सेक्स या इंडेक्समध्ये कशा प्रकारे इथून पुढे मुवमेंट होऊ शकते हे समजून घेऊया. त्यासाठी मी इथे सेन्सेक्सचा चार्ट ओपन करतोय. जसं निफ्टीमध्ये आपलं प्रिडिक्शन चुकलं तसंच आपण असं म्हणू शकतो की सेन्सेक्समध्ये सुद्धा चुकलं. सेन्सेक्समध्ये आपल्याला अशी आशा होती की इथपर्यंत खाली आले आणि इथून आता वर जाईल. पण प्रत्यक्षात काय झालं, गॅपडाऊन ओपन झालं. गॅपडाऊन ओपन झाल्यावर आणखीन सेलिंग कंटिन्यू झालं आणि त्यानंतर मग बाउन्स आलेला आपल्याला बघायला मिळतोय. म्हणजे जसं निफ्टीमध्ये झालं तसंच सेन्सेक्समध्ये आपल्याला झालेलं दिसतंय. आता आपण काय करूया की आता वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये जाऊन चेक करूया की सेन्सेक्सचा चार्ट आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतोय. सगळ्यात पहिल्यांदा जाऊया वीकली चार्टकडे. सेन्सेक्सचा हा जो वीकली चार्ट आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे सुद्धा निफ्टी प्रमाणे तुम्हाला एक डोजी कॅन्डल तयार झालेली दिसते. ही जी डोजी कॅन्डल तयार झाली आहे ही आपल्याला पॉज दाखवते. पॉज दोन्हीकडनं असू शकतो. एक म्हणजे ही जी मंदीची एक कॅन्डल बनली होती ती पॉज झाली आहे आणि पॉज झाल्या केल्यानंतर 2 प्रकार असतात. एक म्हणजे काय, चालू असलेला ट्रेंडच चालू राहतो किंवा दुसरा प्रकार असतो त्याचं रिव्हर्सल घडतं. जर रिव्हर्सल घडणार असेल तर मी सांगेन तुम्हाला कशा प्रकारे घडू शकतं. पण जर ह्या लेवलच्या खाली टिकायला लागलं तर सेलिंग येण्याची शक्यता जास्त आहे आणि मग जसं निफ्टीमध्ये सांगितलं अशा प्रकारे जर सेलिंग आलं तर इथूनच जर परत वर जायला लागलं तर अतिशय उत्तम असा डब्ल्यू पॅटर्न इथे आपल्याला बनताना बघायला मिळू शकतो. तर त्या पद्धतीने आपल्याला मग पुढचं विश्लेषण करावं लागेल. तर हे झालं वीकली टाइम फ्रेम मध्ये सेन्सेक्स. आता आपण डेली टाइम फ्रेम मध्ये घेऊया आणि डेली टाइम फ्रेम मध्ये सेन्सेक्स जर बघितला तर डोजी कॅन्डल इथे सुद्धा बनलेली दिसतीये. आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला काय आहे की ही जी डोजी आहे ती वरच्या साईडला बनली आहे. म्हणजे आतापर्यंत आपण जे बघितल्या त्याच्यामध्ये काय होतं, अशा प्रकारची एक डोजी बनते. कधी कधी काय होतं, अशा प्रकारची एक डोजी बनते किंवा कधी कधी एकदम परफेक्ट प्लस साइन सारखी डोजी बनते. तर आपल्याला ते थोडंसं समजून घ्यावं लागतं त्याचा अर्थ काय आहे. ही वरच्या साईडला बनली आहे याचा अर्थ थोडंसं ते पॉझिटिव्ह सुद्धा आपल्याला जाऊ शकतं. अर्थात त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागणार, त्याच्यासाठी काही लेवल्स सांगाव्या लागणार. त्या लेवल्स आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये जास्त डिटेल सांगणार आहोत. आपण आता काय करूया, सेन्सेक्सचा चार्ट सुद्धा वीकली आणि डेली ह्या 2 टाइम फ्रेमवर चेक करूया. वीकली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर तुम्हाला लक्षात येते सेम निफ्टी सारखं आहे. इनसाइड कॅन्डल बनल्यासारखी बनली आहे. त्यामुळे जर ह्याच्या खाली टिकायला लागलं तर आणखीन सेलिंग येऊ शकतं. ह्या लेवल आणि ही लेवल हा जो रेझिस्टन्स आहे मी तुम्हाला परत एकदा दाखवतो. ही जी लेवल आहे आणि ही जी लेवल आहे हा रेझिस्टन्स झोन आहे. ह्याच्यावर जर टिकायला लागलं तरच तेजी होऊ शकते. ह्या झोनच्या खाली टिकायला लागलं
तर मग आणखीन सेलिंग होऊ शकतं. सध्या सेलिंगची शक्यता सर्वात जास्त वाटतेय. तर हे झालं वीकली टाइम फ्रेम मध्ये सेन्सेक्सचा चार्ट आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतोय. आता आपण डेली टाइम फ्रेम बघूया. डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा तुम्हाला सेमच चक्र दिसतंय जसं निफ्टी मध्ये दिसतंय. डोजी कॅन्डल तयार झाली आहे. हा जो आपल्याला लो होता ह्याच्या खाली जर टिकायला लागलं तर सेलिंग वाढेल. इथे आपल्याला काय आता हा लो नवीन बनलाय, तर त्यामुळे आता इथून खाली आलं, परत वर जायला लागलं, परत थोडंसं खाली आलं आणि डब्ल्यू पॅटर्न बनलं तर तेजी पण होईल. अर्थात इथे तेजी होण्याची शक्यता सध्या थोडी कमी दिसते. सध्या थोडंसं खाली जाण्याची शक्यता जास्त दिसते. त्यामुळे त्या दृष्टीनं आपल्याला पुढचा विचार करायला लागेल. तर हे झालं आपल्याला पुढील आठवड्यासाठी निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या 3 इंडेक्स मधलं मी केलेलं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलोय आणि जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केली की लगेचच व्हिडिओला लाईक करा. बघून झाल्यानंतर ते कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून तुम्ही ते अवश्य सांगू शकता. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.